त्र्यंबक रोडवरील सातपूर येथील EIS रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या वनविभागाच्या जागेवर अनधिकृतपणे गेल्या 30 वर्षांपासून असलेल्या अनधिकृत अतिक्रमणावर आज सातपूर मनपा विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने JCB फिरवण्यात आला। काल रविवारी रोज दुपारी गोरक्षक समितीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या गोमांस विक्रीचा पर्दाफाश केलाय। या घटनेची गंभीर दखल घेत नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर अडके तसेच सातपूरमधील प्रभाग क्रमांक 11च्या नगरसेविका सविताताई काळे, मानसीताई शेवरे, सोनालीताई भंदुरे, नगरसेवक नितीन बाळ निगळे यांच्या उपस्थितीत ही बेधडक कारवाई करण्यात आली आहे। या प्रसंगी नाशिक मनपा अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे, विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे, प्रज्ञा त्रिभुवन, कैलास अहिरे, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे, तानाजी निगळ, भगवान सूर्यवंशी, निखिल केदारे, अमित पवार, प्रभाकर अभंग, सुमेश दिवे, शिरीष शिंदे, मनपा विभागाचे एकूण 75 कर्मचारी, एक JCB, एक गॅस किटर अशा 6 अतिक्रमण वाहने तसेच चाळे, अंबड आणि सातपूर विभागाचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, उपद्रव शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते। काल इथे कारवाई झालेली आहे। गोमांस पकडलं गेलं होतं आणि त्याच विषयाला धरून हे अतिशय चुकीचं आहे। आपण बघताय इथे मंदिर आहे आणि ही सगळी जागा जी आहे बघताय ती अतिक्रमित आहे आणि लिटरली प्लेट लावलेली आहे तिथे की इथे गोमांस मिळेल म्हणून। अशा पद्धतीने सगळ्या ज्या नियमांचा चुराडा करून हे अगदी मोकाटपणे जे काही चुकीचं कृत्य करतायत याला कुठेतरी घाला घालणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून तातडीने ही आज कारवाई करत आहोत आणि अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही हीच कारवाई करणार आहोत। इकडचे स्थानिक नगरसेवक असतील, नागरिक असतील, त्यांनी कुठल्याही प्रकारची धास्ती घ्यायची काळजी गरज नाही आहे, कारण आता नाशिकमध्ये अतिक्रमण आम्ही शक्यच नाही आहे होऊ देणं। आम्ही सगळ्या नियमानुसार ही कारवाई करणार आणि जेवढी अतिक्रमित जागा आहे त्या मोकळ्या करणार हे आम्ही ठाम केलेलं आहे। मॅडम, महानगरपालिका यांना प्रशासन नियुक्त करून पावत्या फाडतात डेली रेग्युलर, त्याचं करायचं काय? अतिक्रमित आहे आणि जर अशा पावत्या फाडल्या गेल्या असतील त्या दाखवा आणि त्या अधिकाऱ्यांनी ज्यांनी सह्या केल्या त्यांच्यावरही कारवाई केली। श्रीराम, जय श्रीराम। आज विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे परत एक या यादीकडनं कारवाई करण्यात आली आहे। आज जवळपास सकाळच्या सुमारास आम्हाला एक माहिती मिळाली की इथं आपली गोमाताची कटिंगद्वारे कत्तलखान्यातून येऊन ते पार्सल इथं येणार आहेत। आमच्या बजरंगी लोकांनी तात्काळ त्या घटनास्थळी धाव घेऊन तिथं कारवाई केल्यानंतर तिथं 500 किलोचं गोमांस आढळण्यात आलं। बरेचसे कारवाई केल्यानंतर आम्ही वारंवार सांगतो आहेत की या यादीकडनं आपल्याला गोमातेचं संरक्षण व यांची कशी ताकदीने आपली यांची गोमाता हत्या कमी होईल यासाठी वारंवार प्रयत्न करत आहोत। तरी आपण प्रशासनाला विनंती करतो आणि पोलिसांना पण आम्ही पाठपुरावा त्यांचा चांगला झालाच आहे। 112ला कॉल केल्यानंतर ते तात्काळ आल्यानंतर डॉक्टरांची टीम पंत करून व पंत सॅम्पल घेऊन त्यांनी आपल्या पोलीस स्टेशनला आणण्यात आलं आहे आणि आपले जेवढे बजरंगी लोक आहेत अक्षरशः यांनी मेहनत घेतली आहे आणि आम्हाला इथे स्थानिक नगरसेवकांनी आपल्याला त्यांनी आश्वासन दिलं आहे की उद्या अतिक्रमण येऊन त्या सगळ्याची कत्तलखान्याची आहे ते उद्ध्वस्त करून आणणार आहे। आणि हे पहिलं प्रश्न येतं की ही जागा वन विभागाच्या खात्यात आहे तरी यांना भाडेतत्त्वावर कोण देतं याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। तर याचं पण दखल माननीय माझे अधिकारी कलेक्टर साहेब व पोलीस प्रशासन व अधिकारी यांना वारंवार निवेदन करतो की याच्यावर तात्काळ दखल घ्यावे की जो बिना अधिकृत जे कोंबड्याचं दुकान म्हणा, बकऱ्याचं दुकान म्हणा व कत्तलखानी याच्यावर कठोर कारवाई करून हे उद्ध्वस्त करायला पाहिजे। तिथं एक स्थानिक आपलं ग्रामदेवताचं मंदिर आहे सातपूर शहरामध्ये देवीचं, तर तिथं आपल्या मातेचं मंदिर आणि त्याच्या मागं लागून कत्तलखानं हे एकदम दुर्दैवी बात आहे की इथं पहिलेपासूनच हे आपलं ग्रामदेवता मंदिर असून याची कत्तलखान्याची याच्या मागचे कोण मेन मोहरके आहे त्यांना पण धरून त्यांची धिंड काढून नाशिकचा बालेकिल्ला, कायद्याचा बालेकिल्ला हे दाखवलं पाहिजे याची विनंती करतो आणि प्रशासनाला विनंती करतो की याच्यावर कठोर कारवाई करून आणि यांच्यावर मोक्याची कारवाई करण्यात आली असेल तरी आमची हिंदू संघटना मार्फत व सकल हिंदू समाज आपले जेवढे विश्व हिंदू परिषद यांच्या माध्यमातून मोक्याची कारवाई लवकर करून या ठिकाणी अतिक्रमण कारवाई आली, काय सांगाल? सदर ठिकाणी जवळपास 5 ते 6 अनधिकृत शेड होते ज्यांना कोणत्याही प्रकारची बांधकाम परवानगी नव्हती। आम्ही बांधकामाचं निष्कासन केलेलं आहे आणि पोलीस विभाग आणि महानगरपालिका यांनी संयुक्तपणे केलेलं आहे। 30 वर्षापासून या ठिकाणी वन विभागाच्या जागेवर अवैधरित्या इथं गोमांस विक्रीचा धंदा सुरू होता आणि या पवित्र अशा मंदिराच्या बाजूला
या इथं हयात नावाचं हॉटेल तिथं बीफ मटन चिकन सर्रास विक्री होत होती. भारतीय जनता पार्टीच्या चारही नगरसेवकांनी मिळून हे प्रशासनात निदर्शनास आणून दिले आणि या ठिकाणी आज ही धडक कारवाई होती. सर्व नागरिकांचा या ठिकाणी यामध्ये सहभाग आहे आणि या नागपूर शहराला जसं यात्रेचं स्वरूप आलेलं या 30 वर्षापासून याला काही लोक काही मागील लोकप्रतिनिधी यांना पाठिंबा देऊन त्यांच्या पाठिंब्यावरच हे दुकान चालू होतं आणि हे आज निघतं आहे. मी प्रशासनाचे आणि सर्व आभार यूपी काल दुपारपासनं सातपूर भागामध्ये या ठिकाणी हयात हॉटेल आहे तिथे गोमांस विक्री सर्रासपणे दिसून आलेली आहे. आम्हाला इथे आम्ही तिथे रेड हँड पकडलं सर्वांना, व्हिडिओज आहे आमच्याकडे ते सर्व. तर इथे जे लोकांनी पाठिंबा दिला आहे ते तर फार पूर्ण चुकीचं आहे. पण यापुढे सातपूर भागात काय तर संपूर्ण भारतात आपण अशी गोमांस होणार विक्री होणार नाही आणि गोहत्येही होणार नाही याचा पूर्णपणे भारतीय जनता पक्ष दखल घेणार आहे आणि याच्या पुढे कधीही अशी चुकीचे पाप घडणार नाही आहे एवढी आम्ही ग्वाही देतो भारतीय जनता पक्षाला. एक पावन नगरी आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. त्याच रस्त्याला विचित्र काम चालू होतं. याच्यावर काही मोठ्या लोकांचा हात होता त्यामुळे सर्रास हे दुकान चालू होतं. आम्ही 4 नगरसेवकांनी हे आमच्या जेव्हा लक्षात आलं त्यावेळेस आम्ही इथं काल 4 नगरसेवक आले ते आम्ही रंगे हात पकडलं आणि याच्यावर कारवाई करण्यासाठी स्वतः नाशिक महानगरपालिकेच्या महापौर मॅडम स्वतः इथं आल्या. त्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली हे पूर्ण अतिक्रमण काढण्यात आलं. अशा ज्या ठिकाणी असं अतिक्रमित भाग असेल, ज्या ठिकाणी बिल्डिंग असेल त्या ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी अतिक्रमण काढून त्याच्यावर योग्य ती कारवाई करू. प्रभाग क्रमांक 11 इथे देवीचं तिथे आज देवीचं मंदिर असताना पण इथे गोमांस विक्रेती होत होती. हे सर्रासपणे चुकीचं आहे. तर याच्यापुढे पण कोणाला इथे जर इथेच असं किंवा दुसरीकडे पण असं जर असं काही होत असेल तर आम्हाला भेटून आम्हाला तर सर्व तुम्ही सांगा. आम्ही याच्यात जसं आज ॲक्शन घेतली त्याच्यानंतर पण आम्ही ॲक्शन घेऊ आणि हे कारवाई करू. आणि हे काय सांगणार? काल ज्या गोरक्षकांनी इकडे येऊन जो काळा बाजार आहे किंवा आपल्या जे मातेचं जे इथे दखल केली जाते ते उघडकीस आणून अगदीच आपल्या सातपूरचे जे ग्रामदैवत आहे देवीच्या मंदिराच्या मागे हा कारभार चालू होता आणि अशा प्रसंगी आम्ही आलो आणि ती पाहणी केली. आणि पाहणी करत असताना जरी आपण म्हणतो टेस्ट केल्या पाहिजेत तर आपण नेकेड आईजने म्हणजे आपल्या डोळ्यांनी जर पाहिलं तर असेल तर ते गाईचे पाय होते तिथे मांस होतं. तर आपण कुणी पण डिफरन्शिएट करू शकत होतं की रेड मीट आणि जे आपलं नॉर्मल बाकीचं मीट असतं म्हणजे मांस असतं ते डिफरंट होतं. तर नक्कीच त्या गाईचं मांस त्या ठिकाणी आपल्याला आढळलं होतं. त्यानंतर ह्या प्रभागाचे जे नगरसेवक आहे बाळाभाऊ निगळ आणि या सगळ्या नगरसेविका त्या ठिकाणी आले आणि प्रभाग क्रमांकाच्या 11मधल्या नगरसेवकांनी त्यांना कॉल केला हिंगवली ताईंना जे आपल्या महापौर आहेत आणि नक्कीच डायनॅमिक हुशार आणि त्यांनी तत्काल ह्या गोष्टीचा एक छडा लावला आणि त्याबद्दल मी खरंच ॲप्रिशिएट करते किंवा सगळ्या नागरिकांकडनं त्या ताईंचं मी ॲप्रिशिएट करते की त्यांनी तत्कालीन ह्या गोष्टी मार्गी लावल्या. आणि अशाच जर गोष्टी जसं आपण नाशिकमध्ये एक राबवलं आहे नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला त्याचप्रमाणे हे जे होते हे हत्या होतीये याबद्दल सगळीकडे आपण सतर्क राहायला पाहिजे. आणि पुढेच मी कालच जसं म्हटले जे गोरक्षक आहेत किंवा आपले हिंदू लोक आहेत नक्कीच आपण अशा ठिकाणी जाऊन आपली पाहणी केली पाहिजे. आपल्या ज्या गोमाता आहेत ज्यांना आपण पूजन करतो त्यांचं रक्षण आपल्या हातात आहे. नुसतंच प्रशासन आणि महानगरपालिका नाही तर आपण सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग करून या गोष्टीला मार्गी लावलं पाहिजे. एवढंच बोलते आहे. नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात.